बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। धन्यवाद प्राजक्ता। गुड मॉर्निंग। पुढच्या बुलेटिनकडे वळूया। महाराष्ट्रातल्या गावकुसातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या। बुलेटिनची सुरुवात हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार खासदार संजय राऊतांची भेट। संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता राज ठाकरे राऊतांच्या निवासस्थानी जाणार। आमच्याविषयी धूळफेक केली, आता मात्र लाचारीची वेळ आली आहे। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा। आयोगावर औरंगाबाद खंडपीठाचेही ताशेरे। निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल। तर ही सगळी पद्धत योग्य वाटत नाही। कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी पीए अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार। पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार। मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्याकरता निर्णय। डीआरडीओकडून लढाऊ विमानांमधल्या एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी। हवाई दलाकरता अत्याधुनिक क्रू एस्केप प्रणाली। पुतीन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी रशिया आणि भारतादरम्यान मोठ्या संरक्षण व्यवहाराला मंजुरी। एकमेकांच्या सैन्य तळांचा दोन्ही देश करू शकणार वापर। तसंच युद्ध सराव, सैन्य सामुग्रीमध्येही वाढणार सहकार्य। नमस्कार। बुलेटिनला सुरुवात करूया आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। राज्यातील सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी आता येत्या 21 डिसेंबरला होणार आहे। मतमोजणी आज होणार होती, पण ती पुढे ढकलण्यात आली आणि 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे। निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतलेला आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिलाय। मंगळवारी मतदान झालेलं असलं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर होणार आहेत। या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा 20 तारखेलाच निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील, असं कोर्टाने स्पष्ट केलंय। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुद्धा 20 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे, असं न्यायालयाने सांगितलं। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे, ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्यात म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल, तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल, तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा, हा एक मोठा प्रश्न उभा राहतो। दरम्यान या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार
नरेश म्हस्के यांनी मात्र कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं. कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय दिलेला आहे. एकतर्फी तो चांगला निर्णय आहे, कारण एकाच शहरामध्ये एक निवडणूक आज होते, त्याचा निकाल उद्या लागणार, बाकीच्या निवडणुका 20 दिवसानंतर होणार. त्या निकालाचा परिणाम त्या नव्याने होणाऱ्या निवडणुकींमध्ये वार्डाच्या निवडणुकांवर होऊ शकतो. म्हणून कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. मला तरी हा निर्णय योग्य वाटतो. आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा ही मागणी कालच केली होती की तुम्ही निकाल हे राखून ठेवा. 264 नगर परिषदांकरता मतदान पार पडलं. एरवी लोकशाहीच्या गप्पा ठोकणाऱ्या राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगळंच रूप बघायला मिळालं. राज्यात अनेक भागात थेट मतदान केंद्राबाहेर तुफान राडे झालेले बघायला मिळाले. यामध्ये सावंतवाडी, सिन्नर, मुक्ताईनगर, बीडचं गेवराई, बुलडाणा आणि महाड या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या, धक्काबुक्कीच्या घटना घडल्या, तुफान राड्याच्या घटना घडलेल्या आहेत. बुलडाण्यामध्ये मतदान केंद्राबाहेरच राडा झाला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं पोलिसांनाच आव्हान दिल्याचं बघायला मिळालं. काही सजग नागरिकांनी एका बोगस मतदाराला रंगेहात पकडून दिलं. त्यानंतर त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पण त्याचवेळी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल तिथे आला आणि त्यानं त्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जायला मदत केली. बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना तर दिसतेच आहे, पण तिथल्या उमेदवाराचा मुलगा त्या मतदाराला पळवताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतं. याच्यावरून लक्षात येईल की त्यांनी प्रचंड प्रमाणात बोगस मतदार तिथे आणले आहेत आणि अशा मतदारांच्या मार्फत जर मतदान होत असेल तर लोकशाहीची थट्टा आहे. आणि म्हणून कृपया करून या कलेक्टर ऑफिसने, इलेक्शन कमिशनने, पोलीस विभागाने अत्यंत कडक कागदपत्रांची तपासणी झाल्याशिवाय मतदान करू देऊ नये आणि जिथे बोगस मतदान झालं असेल ते मतदान थांबवावं हे आमची उत्तर आहे. जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि इथले ठाणेदार जे आहेत ते म्हणतात मी नॉमिनल कारवाई करतो. म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे. जो गुंडागर्दीचा जो आरोप होत होता, जो भ्रष्टाचाराचा आरोप होता, आज त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून आम्ही भ्रष्ट आहोत आणि आम्ही गुंडागर्दीला प्राधान्य देणार आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मतदान बोगस करून घेणे, गाड्या भरभरून ग्रामीण भागातील मतदान शहरात आणले, हे मोठ्या प्रमाणावर अशा घटना या दुर्दैवाने घडून येत असताना आढळून येत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सर्वाधिक चर्चेत आला. तो म्हणजे शिवसेना आणि भाजपमधल्या वादामुळे. मतदान संपायला काहीच तास शिल्लक राहिलेले असताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.